श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ऐशी तुझ्या दासांची कथा, त्या तुझे चरण वंदू माथा, असो चरणांची हे कथा, कीर्ती ऐकता निज लाभू। अशी तुझ्या दासांची कथा आहे। तुझे चरण मस्तकावर धारण करून त्यांना वंदन करू, ही चरणाची कीर्ती ऐकली असता आत्मलाभ होतो। चरण देखती ते भाग्याचे, त्यांचे महिमान न वर्णवे वाचे। पवित्रपण तुझिये कीर्तीचे, परिससाचे स्वामिया। असे ते चरण पाहणारे किती भाग्यवान आहेत, त्यांचे वर्णन शब्दाने करता येत नाही। हे प्रभो, तुझ्या कीर्तीचा पवित्रपणा आता ऐक। अग्निशिखा समसमानी, इंधन घालिता वाढे अग्नी। आशा वाढे देहाभिमानी, श्रवण कीर्तनी ते त्यागवी। अग्नीची ज्वाळा एकसारखीच असते, पण त्यात सरपण घातले की अग्नी वाढतो। त्याप्रमाणे देहाभिमानाने जी आशा वाढते, ती श्रवण आणि कीर्तन यांनी तू टाकवितोस। कृष्णस्तवने स्तविता तरे, श्रवणद्वारे ऐकता उद्धरे। या लागी स्तव्य तुची निर्धारे, स्तवनद्वारे तारकू। स्तवन करणारा श्रीकृष्णाच्या स्तवनाने तरतो आणि श्रोता श्रवणाच्या द्वारा उद्धरतो, म्हणून तूच स्तवन करण्यास योग्य आणि स्तवनाच्या द्वारा तारणारा आहेस। एवं तुझे कीर्तीचे श्रवण, तेची परमशुद्धीसी कारण। यावे गळे जे साधन, ते केवळ जाण प्रयास। याप्रमाणे तुझ्या कीर्तीचे श्रवण परमशुद्धी करणारे आहे। याखेरीज दुसरी सर्व साधने म्हणजे केवळ प्रयास आहेत। ऐके गा सुरवरिष्ठा, तुझिया श्रवणाची उत्कंठा। अंतरी पापाचा मळकटा, धुवोनी चोखटा करी वृत्ती। हे देवश्रेष्ठा, ऐक। तुझ्या कीर्तन श्रवणाची उत्कंठा लागली म्हणजे ती अंतःकरणातील पापाचे थर धुवून टाकते आणि वृत्ती निर्मल करते। तुझ्या श्रवणी होऊनी उदास, तपे तपता तापस। नाना साधनी कर्कश, जाहल्या निरसमती त्यांच्या। तुझ्या श्रवणाविषयी उदास होऊन जे तपस्वी अनेक प्रकारच्या क्लेशकर साधनांनी तपश्चर्या करीत होते, त्यांची मती निरस झाली। मंत्रविद्या ग्रहण, विकळ उच्चारिता वर्ण। शुद्धी नव्हे परिदारुण, पातकपूर्ण अंगी वाजे। मंत्रविद्या ग्रहण करून त्या वर्णाचा अशुद्ध उच्चार केला असता साधकांची शुद्धी न होता उलट पातकच त्यांच्या माथी बसते। करिता शास्त्र श्रवण, चौगुणा गर्व चढे पूर्ण। तो ज्ञातेपणाचा अभिमान, न निघे जाण चतुर्मुखा। शास्त्राचे श्रवण केले असता चौपट गर्व वाढत जातो आणि त्याचा तो ज्ञानीपणाचा अभिमान ब्रह्मदेवही घालवू शकत नाही। करिता वेदाध्ययन, विस्वर गेलिया उच्चारण। शुद्धी नव्हेची परिमरण, अवश्य जाण वृत्रासुरा ऐसे। वेदाध्ययन करीत असता मंत्रातील स्वर उच्चारण्यात चूक झाली की त्यास पुण्य न मिळता वृत्रासुरासारखे मरण अवश्य येते। दान देता नृग बहुवस, कृपी जाला कृकलास। प्राप्ती दूरी परिनाश, असम साहस रोकडा।
दान देण्यात न कळत दोष घडताच मृगराजा सरडा होऊन विहिरीत पडला. लाभ तर दूरच राहिला, पण नाश मात्र निश्चयाने झाला. तप करिता ऋष्य शृंगासी, तो वश जाहला वेश्यांसी. श्रद्धा श्रवणाची या ऐशी, शुद्धी आणि कांसी पैनाही. कर्म करावे यथा निगुती, तव त्या कर्माची गहन गती. प्राचीन बर्ह्याची कर्मस्थिती, नारदोक्ती सांडविली. यथाविधी कर्म आचरावे तर त्या कर्माची गती गहन आहे. प्राचीन बर्हिश राजा अतिशय कर्मनिष्ठ होता, पण नारदाच्या उपदेशाने त्याची कर्मस्थिती सुटली. कर्मी आचमन करावे, तेथ माश मात्र जळ घ्यावे. न्यूनाधिकत्वा सवे, दोष पावे सुरापान सम. कर्मामध्ये आचमन घेण्यासाठी उडीत बुडेल इतकेच पाणी हातावर घ्यावे असे विधान आहे. त्यात जरा कमी जास्त झाले की मद्यपाना इतके पातक लागते. एवं दुष्ट हृदय जासी, तपादिक साधने त्यासी. शुद्धी नव्हे ऋषिकेशी, श्रवणे कीर्तीसी नायकता. याप्रमाणे हे ऋषिकेशा, ज्याचे अंतःकरण मलिन आहे त्याच्याकरता ही तपाधिक साधने आहेत. तुझ्या कीर्तीचे श्रवण न केल्यास त्याला शुद्धी प्राप्त होत नाही. श्रवणे परीक्षिती तरला, श्रवणे क्रौंच उद्धरिला. मकरोदरी श्रवण पावला, सिद्ध जाहला मत्स्येंद्र. श्रवणाने परीक्षिती राजा तरला, श्रवणाने क्रौंचाचा उद्धार झाला. मत्स्याच्या उदरात असताना घडलेल्या श्रवणामुळे मत्स्येंद्र सिद्ध झाला. तुझे श्रवण दोपरी, एक ते चित्त शुद्धी करी. दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोही परी उद्धारू. तुझे श्रवण दोन प्रकारचे आहे. एकाने चित्तशुद्धी होते आणि दुसरे जीव ब्रह्माचे ऐक्य करते. मिळून दोन्ही प्रकारे उद्धारच होतो. प्रत्यक्ष पाहता वाराणसी, श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी. मुक्तिक्षेत्र जाहली काशी, श्रवणे जीवासी उद्धारू. वाराणसीचे प्रत्यक्ष दर्शन घेतले असता तिच्यातील विश्वनाथ मरणसमयी त्या मुमुक्षूंच्या कानात तारक ब्रह्माचा उपदेश करतो. त्यामुळे काशी मुक्तीचे क्षेत्र बनली. श्रवणानेच जीवांचा उद्धार होतो. तू अवाप्त सकळ काम, निष्कामाचे निजधाम. ऐशिया तुझ करणे कर्म, भक्त भ्रम छेदावया. तुला कोणताही काम मिळवावयाचा शिल्लक राहिला नाही. तू कामना रहित स्थितीचे स्थानच आहेस. अशा तुला भक्तांचा भ्रम घालवण्यासाठी कर्म करावे लागते. नाना चरित्रांची करणी, करिता झालासी चक्रपाणी. मोक्ष मार्गाची निजश्रेणी, दिधली रचुनी जनासी. अनेक चरित्रे करून तू लोकांना मोक्ष मार्गाचा जिनाच करून दिला आहेस. चित्तशुद्धीसी कारण, प्रेमयुक्त कीर्ती श्रवण. येथ सच्छ्रद्धाची प्रमाण, अकारण साधने. प्रेमाने तुझ्या कीर्तीचे श्रवण हेच चित्तशुद्धीचे कारण आहे. येथे निर्मल श्रद्धाच प्रमाण आहे. इतर सर्व साधने व्यर्थ आहेत. अपेक्षा जे जे साधन साधिले, ते ते अपेक्षेनेची फोल केले. निरपेक्षाचे हृदय भले, वेगी गेले परमार्थी. मनात कामना धरून जे जे साधन आचरिले ते ते वासनेमुळे व्यर्थ झाले आहे. निष्काम साधकाचे हृदय सत्वर परमार्थाकडे जाते. हृदयाचे सखोल आळा, स्वधर्म बीजे अंकुरला. श्रद्धेचा वेल उगवला,
कोंभ निघाला तरी तरी तू. हृदयाचे खोल आळे आहे, त्यात स्वधर्म बीजाला अंकुर फुटला. श्रद्धेची वेल उगवली आणि जोराने त्याचा कोंभ निघाला. सच्छ्रवण प्रबळ जळे, ऋतली वैराग्य दृढ मूळे. वेगी गेली निजबळे, श्रद्धा मेळे चिदाकाशी. स्वश्रवणाचे स्वच्छ पाणी लावले, त्यामुळे वैराग्यरूपी मुळे मजबूत झाली आणि आपल्या सामर्थ्याने श्रद्धेमुळेच चिदाकाशाला जाऊन भिडली. ते चिदाकाशींचा चंद्रमा, स्वप्रकाश तू पुरुषोत्तमा. साधक शिणती मेघश्यामा, तुझी प्रतिमा पहावया. चिदाकाशातील तू चंद्रमा आहेस, हे पुरुषोत्तमा तू स्वयंप्रकाश आहेस. हे मेघश्यामा, साधक तुझी मूर्ती पाहण्यासाठी फार शिणतात. त्या तुझे श्रीचरण, प्रत्यक्ष जाहले दर्शन. घालोनिया लोटांगण, चरणस्तवन करिताती. अशा तुझ्या चरणाचे प्रत्यक्ष दर्शन झाले, म्हणून साष्टांग नमस्कार करून आम्ही चरणाची स्तुती करतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.